तर विद्यार्थ्यांना इकडे स्पेशल आणि फ्रेशच्या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे. सुपर क्लासमध्ये आज देखील आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीसाठी अतिशय स्पेशल असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत. तसेच विद्यार्थ्यांनो, कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो किंवा सरळ सेवा भरती कोणतीही असो विद्यार्थ्यांनो, या दोन्ही भरतीसाठी आपण काय केलेले आहे, 560 पेजेसचे एक पीडीएफ तयार केलेले आहे. या पीडीएफ मध्ये विद्यार्थ्यांनो आपल्याला अतिशय महत्त्वाचे सर्व टॉपिक कव्हर केलेले आहेत. एवढ्या डिटेलमध्ये कुठेही एमसीक्यू मिळणार नाही, प्लस नोट्स मिळणार नाहीत विद्यार्थ्यांनो. जर इच्छुक असाल या पीडीएफला घेण्यासाठी तर या नंबरवर आपल्याला कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे. सध्या हा सुपर क्लास पाहून तुम्ही जर ही पीडीएफ घेत असाल तर 250 मध्ये दिली जात आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनो याची 300-350 किंमत पडणार आहे. जर इच्छुक असाल तर नक्कीच व्हॉट्सअप करायचा आहे. या नंबरवर मी आपली वाट पाहत आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलेले असेल तर लगेचच्या लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे विद्यार्थ्यांनो. आणि ही पीडीएफ सर्वांनी नक्कीच घ्यायची आहे. तुम्हाला A to Z एक्झामसाठी महत्त्वाची राहणार आहे. असं नाही की कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती झाली तर या पीडीएफचं काम संपेल नाही. काही अशा प्रकारे डिझाईन केलेली आहे की ती सर्व सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त आहे. चला मग सुप्रकाशला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया. प्रश्नात विचारलेलं विद्यार्थ्यांनो असं आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे पूर्वीचे मुख्यालय कोठे होते ते आपल्याला सांगायचं आहे. सध्याचे दुसरीकडेच आहे, पूर्वीचे सांगायचं आहे. कल्याण, डोंबिवली, वसई किंवा भिवंडी. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांच्या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर 2. डोंबिवली येथे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे पूर्वीचे मुख्यालय होते आणि सध्याचे जर आपण पाहिलं तर कल्याण या ठिकाणी असलेले दिसते. प्रश्न कव्हर करूया. दुसरा, मोसंबी संशोधन केंद्र हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते सांगायचं आहे. महाराष्ट्रातील तो जिल्हा कोणता आहे जिथे मोसंबी संशोधन केंद्र आहे. अहिल्यानगर, पुणे, बीड किंवा अमरावती. ऑप्शन्स क्रमांक 1 अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये मोसंबी संशोधन केंद्र असलेले कळते. प्रश्न तिसरा, शाश्वत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला विचारलेला आहे की कोणता आहे. शब्द लक्षात घ्या. शाश्वत हा शब्द आहे कुरूप, तरुण, नश्वर किंवा विव. तर ऑप्शन्स क्रमांक 3 नश्वर हा जो शब्द आहे या ठिकाणी शाश्वत शब्दाचा एक विरुद्धार्थी असलेला लक्षात येतो. प्रश्न कव्हर करूया. चौथा, गरुड या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे की कोणता आहे. या ठिकाणी शब्द आहे गरुड हा खगेंद्र, द्विजराज, वैनतेय किंवा वरीलपैकी सर्व. ऑप्शन्स क्रमांक 4 वैनतेय, द्विजराज, खगेंद्र हे सर्व कोणते गरुड या शब्दाचे समानार्थी असलेले दिसतात. कव्हर करूया. प्रश्न पुढचा. प्रश्न 5वा, महलवारी पद्धत कोणत्या वर्षी सुरू झालेली आहे ते सांगायचं आहे. ते वर्ष कोणते आहे ज्या वर्षी महलवारी पद्धत सुरू करण्यात आली होती. 1824, 1822, 1827 किंवा 1830. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर 2. 1822 या वर्षी जे आहे महलवारी पद्धत ही सुरू झालेली दिसते. प्रश्न 6वा, खालीलपैकी कोणते वाक्य योग्य आहे ते सांगायचं आहे. वाक्य आहे तर राष्ट्रीय काँग्रेस विषयी. तर 1907 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडली होती. 1970 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली होती. वरील दोन्ही बरोबर किंवा वरील दोन्ही चूक. तर ऑप्शन्स क्रमांक 1 या ठिकाणी ए योग्य आहे. 1907 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडलेली होती. अगर या ठिकाणी आपण पाहिलं राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झालेली आहे तर या ठिकाणी 1885 मध्ये विद्यार्थ्यांनो स्थापना झालेली होती. कोणत्या ठिकाणी? मुंबई या ठिकाणी करण्यात आलेली होती. दिवस कोणता होता तर 28 डिसेंबर या दिवशी झालेली होती. प्रश्न 7वा, तुळस ही वनस्पती कोणत्या रोगावर अत्यंत गुणकारी असणारी वनस्पती आहे. तुळस या वनस्पतीला विचारलेला आहे. रक्तदाब, मधुमेह, कॉलरा किंवा कर्करोग. ऑप्शन्स क्रमांक 1 म्हणजेच रक्तदाबावर गुणकारी जे असलेली वनस्पती म्हणजेच तुळस ही दिसते. प्रश्न 8वा, खाण्याचा सोडा हा खालीलपैकी कशा प्रकारचा असतो ते सांगायचं आहे. कशा प्रकारचा असतो खाण्याचा सोडा. तर या ठिकाणी आम्लधर्मी असतो का? आम्लधर्मी, उदासीन किंवा वरीलपैकी सर्व. ऑप्शन्स क्रमांक 1 आम्लारी धर्मी जो आहे खाण्याचा सोडा असलेला आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचा आहे. प्रश्न 9वा, धोत्र्याचे पान व बीजामध्ये कोणते विषारी अल्काइड असते ते सांगायचं आहे. धोत्र्याचे पान तसेच त्याच्या बीजामध्ये फॉलिक ॲसिड, निकोटीन, धतुरीन किंवा वरील नाही. तर धतुरीन नावाचे जे विद्यार्थ्यांना विषारी अल्काइड असते ते या ठिकाणी धोत्र्याचे पान व त्याच्या बीजामध्ये असलेले कळते. प्रश्न 10वा,
टार्टरिक ऍसिड खालीलपैकी कशामध्ये समाविष्ट असते ते विचारलेलं आहे. तो कोणता पदार्थ आहे ज्यामध्ये टार्टरिक ऍसिडचा समावेश असतो? लिंबू, आवळा, चिंच किंवा वरीलपैकी सर्व किंवा नाही. तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 3, चिंचेमध्ये टार्टरिक ऍसिडचा समावेश झालेला असतो. कव्हर करूया प्रश्न 11वा. खालीलपैकी कोणत्या एका व्यक्तीने सर ही पदवी परत केलेली होती ते सांगायचं आहे. ते व्यक्ती कोणते आहेत ज्यांनी सर पदवी परत केलेली होती? रवींद्रनाथ टागोर, लाला हरदयाळ, महात्मा गांधी किंवा लाला लजपत राय. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 1 योग्य राहील. रवींद्रनाथ टागोर यांनी सर ही पदवी जी आहे ती परत केलेली दिसते. प्रश्न 12वा. इन्सुलिन हे संप्रेरक आहे, सर्वांना माहीत आहे. तर हे कशाचे नियंत्रण शरीरामध्ये करण्यास मदत करते किंवा नियंत्रण करते ते विचारलेलं आहे. साखरेचे करते का, प्रथिनांचे, लोहाचे किंवा कॅल्शियमचे? ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 1 योग्य आहे. साखरेचे इन्सुलिन हे शरीरामध्ये नियंत्रण करते हे कळते. प्रश्न 13वा. तर विचारलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती किल्ले जिंकलेली होती ते सांगायचं आहे. संपूर्ण किल्ले किती जिंकलेली आहेत? तर 444, 554, 360 किंवा 244. ऑप्शन्स क्रमांक 3, 360 किल्ले जे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण जिंकलेली आहेत हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न 14वा. सातारा व रत्नागिरी या 2 ठिकाणादरम्यान पुढीलपैकी कोणता घाट आहे ते सांगायचं आहे. 2 ठिकाण लक्षात घ्या. सातारा एक आहे, रत्नागिरी दुसरा आहे. बावडा, तिवरा या ठिकाणी करळ किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 म्हणजेच तिवरा हा जो घाट आहे सातारा तसेच रत्नागिरी या 2 ठिकाणादरम्यान येतो हे कळते. प्रश्न 15वा. ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणता कायदा करण्यात आलेला होता? ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारावर नियंत्रणासाठी रेग्युलेटिंग ऍक्ट, पिट्स ऍक्ट, कंपनी कायदा किंवा वरील नाही. ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य राहील. रेग्युलेटिंग ऍक्ट जो आहे ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी केलेला दिसतो. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 16वा. कोणत्या पेशी शरीर वाढीवर नियंत्रण ठेवतात ते आपल्याला सांगायचं आहे. त्या पेशी कोणकोणत्या आहेत जे या ठिकाणी शरीर वाढीवर नियंत्रण ठेवतात? थायमस, पियुषिका, स्वादुपिंड किंवा वरील नाही. तर पियुषिका ह्या ज्या आहे विद्यार्थ्यांनो शरीर वाढीवर नियंत्रण ठेवतात हे कळते. प्रश्न 17वा. सातवाहनांच्या राजांनी जे आहे महाराष्ट्रावर एकूण किती वर्ष राज्य केलेली होती ते विचारलेलं आहे. कोणत्या सातवाहन राजांनी किती वर्ष? 455, 477, 460 किंवा 470. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांनो योग्य आहे आपल्या समोर. 3, 460 वर्ष जे आहे सातवाहन राज्यांनी आपल्या महाराष्ट्रावर जे आहे राज्य केलेले दिसते. कव्हर करूया प्रश्न 18वा. राष्ट्रपती पद रिक्त झाले तर तसेच उपराष्ट्रपती पदावर नसल्यास त्यांचे जे पद आहे ते कोण सांभाळते ते सांगायचं आहे. चला प्रश्न लक्षात घ्या पूर्वी चांगल्या प्रकारे. राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास तसेच उपराष्ट्रपती पदावर नसल्यास कोण पदभार सांभाळत असतो? पंतप्रधान, राज्यपाल, सरन्यायाधीश किंवा गृहमंत्री. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे. सरन्यायाधीश हा पदभार सांभाळताना दिसतो. कव्हर करूया प्रश्न 19वा. राष्ट्रपतीला कोणत्या विधेयकाला मान्यता देणे हे बंधनकारक असते? मान्यता द्यावीच लागते. ते विधेयक कोणते आहे? धन विधेयक आहे का, वित्त विधेयक, घटना दुरुस्ती किंवा वरीलपैकी सर्वच? घटना दुरुस्ती विधेयक जर असले तर राष्ट्रपती यांना त्या विधेयकास मान्यता द्यावीच लागते असे आपल्याला सर्वांना लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न 20वा. पिकांसाठी पाणी देण्याची सर्वात कार्यक्षम पद्धत पुढीलपैकी कोणती आहे? पिकांना पाणी देण्याची कार्यक्षम पद्धती आपल्याला विचारलेली आहे. ऑप्शन्समध्ये आहे तुषार, ठिबक, फवारा किंवा प्रवाही. तर पिकांसाठी देण्याची कार्यक्षम पद्धत म्हटलं तर ऑप्शन्स क्रमांक 2 म्हणजेच काय विद्यार्थ्यांना ठिबक ही असलेली आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न 21वा. विद्युत निर्मिती सर्वात जास्त प्रमाणामध्ये कशापासून केली जाते ते सांगायचं आहे. भारतामध्ये विद्युत निर्मिती कशापासून सर्वात जास्त होते? ऑप्शन्समध्ये आहे सौर ऊर्जा, जल ऊर्जा, कोळसा किंवा पवन ऊर्जा. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 3 म्हणजेच कोळशापासून सर्वात जास्त विद्युत निर्मिती जी आहे आपल्या भारतामध्ये केली जाते हे कळते. प्रश्न 22वा. की उल्फ हा पुरस्कार पुढीलपैकी कोणत्या कोणत्या क्षेत्रात प्रदान केला जातो ते आपल्याला सांगायचं आहे. पुरस्काराचं नाव उल्फ पुरस्कार आहे.
रसायनशास्त्र, कृषी, विज्ञान किंवा वरीलपैकी सर्वच? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. विज्ञान, कृषी तसेच रसायनशास्त्र या सर्व क्षेत्रामध्ये उल्फ पुरस्कार हा प्रदान करताना दिसत असतो. प्रश्न 23वा, प्रार्थना समाजाची तत्वे पुढीलपैकी कोणती आहेत? तत्वे आपण लक्षात घेऊया. समाजपूर्वी पहा, लक्षात घ्या. प्रार्थना समाज आहे. जाती व्यवस्थेला विरोध, स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन, विधवा विवाहाला प्रोत्साहन किंवा वरीलपैकी सर्व? तर ऑप्शन क्रमांक 4 विधवा विवाहाला प्रोत्साहन, स्त्री शिक्षण प्रोत्साहन तसेच जाती व्यवस्थेला विरोध ही सर्व तत्वे कोणत्या? तर या ठिकाणी प्रार्थना समाजाची असलेली दिसतात. 24वा प्रश्न, संगमरवर हा एक रूपांतरित खडक आहे. आपण बऱ्याच सुपर क्लासमध्ये कव्हर केलेली आहे, पण तो कशापासून तयार होतो किंवा बनतो हे आपण आज पाहणार आहोत. ग्राफाईट पासून बनतो का, बेसॉल्ट, ग्रेनाइट किंवा चुनखडी? तर संगमरवर हा रूपांतरित जो खडक आहे तो विद्यार्थ्यांना कशापासून? चुनखडीपासून तयार होतो हे कळते. प्रश्न 25वा, वैतरणा व भीमा या नद्यांचा जो उगम आहे तो कोणत्या ठिकाणी झालेला आहे? जिल्हा विचारलेला आहे. वैतरणा तसेच भीमा, ठाणे, वर्धा, पुणे किंवा बीड? तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर विद्यार्थ्यांनो. 3 पुणे या जिल्ह्यामध्ये. तसेच म्हणजे कोणत्या नद्यांचा? तर वैतरणा, भीमा या 2 नद्यांचा झालेला दिसतो. प्रश्न 26वा, महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते पठार आहे किंवा येते ते सांगायचं आहे. जिल्हा विचारलेला आहे या ठिकाणी पुणे या जिल्ह्यात असलेले मालेगाव, खानापूर, मांजरा किंवा सासवड? तर ऑप्शन क्रमांक 4 सासवडचे पठार जे आहे पुणे या जिल्ह्यामध्ये असलेले कळते. कव्हर करूया प्रश्न पुढचा. प्रश्न 27वा, गुरु सेवा मंडळाची स्थापना कोणत्या संतांमार्फत करण्यात आलेली होती ते विचारलेले आहे. ते संत कोणते आहेत, कोण आहेत ज्यांनी गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केलेली आहे? संत तुकाराम महाराज आहेत का, संत ज्ञानेश्वर, संत रोहिदास महाराज किंवा तुकडोजी महाराज? तर ऑप्शन क्रमांक 4 संत तुकडोजी महाराज यांनी जे आहे गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केलेली दिसते. कव्हर करूया 28वा प्रश्न, रक्तदाब पाहण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर केला जात असतो? रक्तदाब पाहण्यासाठी ऑप्शन्समध्ये दिलेले आहे लॅक्टोमीटर, ग्लुकोमीटर, थर्मोमीटर किंवा स्पिग्मोमॅमो? तर ऑप्शन क्रमांक 4 स्पिग्मोमॅमो मीटरचा जो वापर आहे विद्यार्थ्यांनो रक्तदाब पाहण्यासाठी केला जात असतो. प्रश्न 29वा, सावित्रीबाई फुले यांचा जो जन्म आहे तो कोणत्या जिल्ह्यात झालेला आहे तो सांगायचा आहे. या ठिकाणी महिला आहेत सावित्रीबाई फुले यांनी. तर जालना, हिंगोली, सातारा किंवा रत्नागिरी? ऑप्शन क्रमांक 3 सातारा या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांचा जो आहे जन्म झालेला दिसतो. तर प्रश्न 30वा, सौर ऊर्जेवर चालणारे विमानतळ पुढीलपैकी कोणते आहे जे की संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालते, सूर्यापासून निर्माण केलेल्या ऊर्जेवर चालते? ते विमानतळ कोणते आहे देशातील पहिले? जयपूर, चेन्नई, कोचीन किंवा गुवाहाटी? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना ठिकाणी 3 योग्य आहे. कोचीन हे विमानतळ जे आहे विद्यार्थ्यांनो संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालते. याला संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे विमानतळ म्हणून कधी घोषित करण्यात आलेले होते असा प्रश्न कदाचित आला तर वर्ष आहे 2015. 2015 मध्ये घोषित करण्यात आलेली होते किंवा मान्यता प्राप्त झालेली होती की संपूर्णपणे हे विमानतळ सौर ऊर्जेवर चालते. आता अतिशय महत्त्वाची पुन्हा एकदा रिमाइंडर आहे, सर्व सरळ सेवेच्या भरतीसाठी किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले 560 पेजेसचे PDF जर आपण इच्छुक असाल घेण्यासाठी तसं तर घ्यायलाच हवे, कारण विद्यार्थ्यांनो हे संपूर्ण सरळ सेवा भरतीसाठी अशा प्रकारे डिझाईन केलेले आहे ज्यामध्ये प्रश्न येतीलच, MCQ येतीलच. तर इच्छुक विद्यार्थी तुम्ही जर असाल PDF ला घेण्यासाठी तर या नंबरवर आपल्याला कॉल नाही करायचा आहे, मनापासून रिक्वेस्ट आहे. व्हॉट्सअप तुम्ही करा, तुम्हाला म्हणजे लगेच तुम्हाला रिप्लाय मिळून जाईल. कॉल केला तर तो उचलला जाऊ शकत नाही, ही रिक्वेस्ट आहे. तर आणि हे सुपर PDF जे आहे 250 मध्ये जर हा सुपर क्लास पाहून घेत असाल तरच मिळत आहे, नाहीतर ते 300-350 ला पडेल. इच्छुक विद्यार्थी जर असाल तर कॉन्टॅक्ट करू शकता. आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांनो चॅनलला सबस्क्राईब करण्याची एक दुसरी रिक्वेस्ट आहे. सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते, कोणता शुल्क लागत नसतो. सुपर क्लास तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन जो आहे मला देऊ शकता, कारण तो गरजेचा असतो. स्पेशल सुपर क्लास तुम्हाला अशाच प्रकारचे जे आहे एकदम फ्रीमध्ये तयार करण्यासाठी. चला मग भेटूया पुढच्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.